तशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई, ववाळुनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला। आस लावून रुसलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट डोक्यावर असतानाच मावळ तालुक्यातील आडकर परिवारावर मोठं संकट कोसळलं आहे। शनिवारी दुपारी 2च्या सुमारास नारायण आडकर या शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना चारा पाणी दिला असता त्यांच्या लक्षात आलं की जनावरं तडफडत आहेत। अवघ्या 15 मिनिटात 13 जनावरे मृत झाली। हे पाहून त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीनच सरकली। डोक्यावर बँकेचं कर्ज, मावळात पाऊस रुसलाय, शेतीची कामं थांबलेली। मावळातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय दूध विक्रीचा, त्यावरच सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यातच अंगावर वीज कोसळावी तशी जनावरं दगावल्यानं काय करायचं हा मोठा पेच आडकर कुटुंबियांसमोर पडलाय। हानी कधी भरून निघणार नाहीये। गेल्या वर्षी होता शासनाने आम्हाला मदत देणं गरजेचं होतं, परंतु मदत काही मिळाली नाहीये। यावर्षी तरी शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी खरं काय आहे याचं कारण आम्हाला गेल्या वर्षी होता सांगितलं नाही आणि यावर्षी तरी कमीत कमी आहे त्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आज जर आपण त्या ठिकाणी पंचनामा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, परंतु गेल्या वर्षीचा तुम्हाला रिपोर्ट सांगता आला नाही, तर तुम्ही यावेळेस तुमचे राज्यातले जे काही मेन प्रमुख डॉक्टर असतील त्यांना बोलून या ठिकाणी त्याच्यातला या ठिकाणी काढावा। खरं तर गेल्या वेळेस झालेलं नुकसान आणि ह्या वेळेस झालेलं नुकसान शेतकऱ्याला जर 20-1 लाखाचं गेल्या वर्षीचं मिळून आताचं मिळून जर झालं असेल तर शेतकरी खूप या ठिकाणी दुःखी झालेला आहे आणि कर्ज काढून कुठेतरी हा व्यवसाय करायचा आणि कर्जाचे जर हप्ते थकले तर त्या ठिकाणी अशी जर घटना घडली तर शेतकऱ्याला खूप अशी त्या ठिकाणी दुःखित घटना घडलेली। ही एक प्रकारची विषबाधा असण्याची शक्यता आहे। आता त्याचा मटेरियल आम्ही लॅबोरेटरीमध्ये पाठवणार आहोत, फॉरेन्सिक लॅबोरेटरीला, आणि त्या रिपोर्टवरती आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल। सर, मागच्या वर्षी पण असा प्रकार झाला होता, अद्यापही शेतकऱ्यांना काही कळालं नाही की हे जनावरं कशामुळे मरतात, काय नेमकं कारण आहे? नाही, त्यावेळेला आपण वाटतं काही एक जनावर वगैरे असं हे होतं आणि साथ वगैरे कोणती नव्हती, कारण साथीचे आजार फक्त याच घरात असा आवश्यक प्रकार असा वाटतो। आता एक 15 दिवसापूर्वी पण असाच प्रकार झाला या गावामध्ये, एक म्हैस गेली। नाही, त्याचं कारण वेगळं असू शकतं। आता या ठिकाणी सडन सकाळी खाऊ घातल्यानंतर एक 4 तासामध्ये जनावर गेलेले आहेत, म्हणजे याचं एक कारण त्यांचं जे आहे ते एकतर पाण्यातून काही गेलं असेल किंवा खाद्यातून काही गेलं असेल असं एक मला वाटतं। राज्यातील सरकार दीनदुबळ्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत आहे। गेल्या वर्षी सुद्धा अशीच जनावरं दगावली होती, त्यातून सावरत असतानाच पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे। गेल्या वर्षी 16 जनावरं दगावल्यानं 11 लाखांचं तर यावर्षी 13 जनावरं दगावल्यानं 9 लाखांचं नुकसान झाल्यानं आडकर कुटुंबीय हवालदिल झाले। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश कानापुरम, मावळ।